आज आपण अंजनगाव बारी येथे वैभव दादा यांच्या शेतावर आलेलो आहे. वैभव दादा हे प्रगती शेतकरी असून त्यांच्या शेतामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. तर वैभव दादा थोडक्यात आम्हाला या शेताबद्दल थोडी माहिती द्याल का तुम्ही? नमस्कार, मी वैभव माधवराव हाटवार, अंजनगाव बारी, तालुका जिल्हा अमरावती, महाराष्ट्र. मी बीट, पत्ताकोबी, ब्रोकोली आणि कांद्याचं हे आता रोप आहे. कांद्याची लागवडीला आपल्याला वेळ आहे. तर तरी भाजीपाला म्हणजे स्टेप बाय स्टेप लावून आपलं पारंपरिक पिकांच्या हिशोबानं थोडं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला म्हणजे भाजीपाला याच्यामध्ये आपल्या जे पारंपरिक पिकं आहे सोयाबीन कपाशीच्या ऐवजी भाजीपाला घेणं योग्य राहील का शेतकऱ्यांकरता? नाही, तसं कसं आहे, थोडं आपलं कसं आहे स्टेप बाय स्टेप. म्हणजे कसं आपण जर 10 एकरची पराठी लावत असेल तर तिथं गड्या 4 एकरची पराठी लावा, 6 एकरचं आपलं वेगळं अधिक दुसरं कोणतं तरी पीक लावा. आणि मिश्र पिकातनी कसं आहे, एका पिकाला भाव नाही भेटला तर कमीत कमी तुमच्यापाशी 3 पिकं अवेलेबल राहते. त्याच्यानं कसं आहे, ह्या पिकाला नाही तर त्या पिकाला कोणत्याला भाव मिळते. त्याच्यानं कसं आहे, आपण एकदम नुकसानही आपल्याला होणार नाही आणि जास्त लाभाच्या विषयात राहत नाही. आणि भाजीपाल्याचं नियोजन करताना आता आपण समजा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे स्टेज दिसत आहे. तर आपण आता कोबीमध्ये लागवड दाखवता इथं पानकोबी आहे, समोर तुम्ही ब्रोकोली लावली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टप्पे पाडले वाटते असे स्टेप बाय म्हणजे एका दमात जर हार्वेस्टिंगला आलं तर आपल्याला मार्केटमध्ये कुठे न्यायचं गड्या. आणि मार्केटला आपल्याला डिमांड जर आपल्याला 10 क्विंटलची पर डे असेल तर आपला जर माल जर एका दमात जर 40 क्विंटल आला तर शेवटी कसं आहे, मार्केट पाडण्यातही म्हणजे अर्थ नसते ना. त्याच्यानं कसं आहे, स्टेप बाय स्टेप जर लावलं तर आपलं कंटिन्युटीतनी चालूही राहते आणि मार्केटही कायम राहते. आणि पाणी नियोजन वगैरे तुमच्याकडे स्वतःची विहीर आहे का? मग स्वतःची विहीर आहे माझी आणि मॅन्युअलीच मी ओवलीत करतो. ठिबक वगैरे ते दिसून आले इथं? ठिबक आहे, पण ते ठिबकवर एखाद्या वेळेस आपलं ते बेड वगैरे जर केलं आपण तर त्याच्यावर ड्रीप नाही ओलीत पण होते. मार्केट आता आपण ज्या ठिकाणी जे पाहिलेलं आहे यानुसार यांच्या म्हणण्यानुसार पारंपरिक शेतीला थोडा तोड करण्याकरता भाजीपाला पिकाकडे शेतकऱ्यांना वळणं काळाची गरज आहे. यातून शेतकऱ्याला 2 जास्तीचे पैसे मिळून शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होऊ शकतो. नमस्कार.